3 मे 2026 रोजी नीट एक्झाम ऑल ओव्हर इंडियामध्ये झाली. आपण विद्यार्थ्यांचे सेंटरला जाऊन रिव्ह्यू देखील घेतलेले होते की यावर्षीचा पेपर कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना गेला. त्याचा व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला जाऊन पाहू पण शकता. पण आता मेन संभ्रम काय आहे किंवा मेन डोक्यामध्ये प्रश्न काय आहे की यावर्षीचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय जाऊ शकतो, किंवा आम्हाला एखादं गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं का, महाराष्ट्रामध्ये एखादं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं का, ऑल इंडिया कट ऑफचा सिनॅरिओ काय होऊ शकतं, असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये आहेत. आता व्हायब्रंटमध्ये काउन्सिलिंगला सुरुवात झालेली आहे. अनेक पालक दररोज येऊन भेटत आहेत. हा व्हिडिओ करण्यासाठी मला थोडासा लेट झाला, परंतु काही गोष्टी तुमच्यासमोर मांडणार आहेत की कट ऑफचा अंदाज काय असू शकतो. हा एक अंदाज असणार आहे, तर त्या गोष्टी फॉलो करायच्यात. गेल्या वर्षीच देखील मी एक व्हिडिओ बनवलेला होता आणि त्याच रिलेटेड फक्त 5 ते 10 मार्काचा फरक पडलेला होता. अगदी त्याच पद्धतीने गेल्या वर्षीचा कट ऑफ आला होता. यावर्षी सुद्धा मी असाच एक प्रयत्न करत आहे की काय कट ऑफ असू शकतो, त्याला महत्त्वाचे काय फॅक्टर असू शकतात, ह्या सर्व गोष्टी सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आता आपण बघूया की थोडंसं यावर्षीचा कट ऑफ काय असू शकतो. याच्यासाठी काही गोष्टी आपण आधी डिस्कस करणार आहे. पहिली गोष्ट काय आहे बघा, पहिली गोष्ट अशी आहे की यावर्षीचा पेपरच्या बद्दल काय म्हणणं होतं. ठीक आहे, यावर्षीचा पेपर कसा होता हे आपण पहिल्यांदा डिस्कस करूया. मी त्याच्या रिलेटेड व्हिडिओ देखील बनवलेला होता. आता बघा, 2026 एक्झामिनेशन इज कॅटेगराइज ॲज मॉडरेट. हा पेपर कसा होता? मॉडरेट पेपर होता, एक लक्षात घ्या. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण बघा की काय काय पॉईंट महत्वाचे आहेत बघा की जे आपल्या कट ऑफला बॅलन्स ठेवू शकतात. तर काय आहे, तर फिजिक्स बघा. फिजिक्स या वर्षीचं कसं होतं मित्रांनो, मॉडरेट टू टफ होतं. आता याला जर 2025 सोबत कम्पेअर केलं तर एकदम टफ पेपर होता 2025ला. 2024ला काय होता, तर कट ऑफ एकदम हायर साईडला गेलेला होता. पण यावर्षी आता मी जे व्हिडिओ बनवलं तिथं देखील विद्यार्थ्यांचं काय म्हणणं होतं की फिजिक्स आम्हाला थोडंसं इझी वाटलं. ठीक आहे, इझी वाटलं, परंतु त्या फिजिक्सला स्कोअरमध्ये बॅलन्स काय ठेवू शकतं त्याचा पण फॅक्टर आपल्याकडे आहे. बघा, मॉडरेट टू टफ फोकसेस ऑन कन्सेप्च्युअल ऍप्लिकेशन. ओके, केमिस्ट्री काय होतं, बॅलन्स हेवी एम्फसिस एनसीईआरटी बेस्ड ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक क्वेश्चन्स होते. आणि बायोलॉजी काय होतं, इझी टू मॉडरेट. बायोलॉजी काय होतं, इझी टू मॉडरेट. बायोलॉजी इझी होतं, मॉडरेट म्हणजे लेंदी पेपर होता बायोलॉजीचा, असं अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, अनेक टीचर्सचं म्हणणं आहे की बायोलॉजी इझी होतं पण लेंदी होतं. स्कोरिंग दो स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स रिक्वायर केअरफुल रिडिंग. स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन असलं केअरफुल रिडिंग करावं लागत होतं. टाइम कन्झ्युमिंग होतं. बायोलॉजी इझी होतं पण टाइम कन्झ्युमिंग होतं. केमिस्ट्री इझी होतं पण थोडासा लेंदी पेपर होता, असं जवळपास सर्व विद्यार्थ्यांचं आणि सर्व टीचर्सचं म्हणणं आहे. ठीक आहे, आणि याच्यामुळे काय झालंय, आता माझ्याकडे सुद्धा काही विद्यार्थी भेटायला येतात, डेली भेटायला येतात, पालक भेटायला येतात. ते विद्यार्थ्यांचा अनुभव सांगतोय. त्यांचं काय म्हणणं आहे की सर, आम्ही पेपर सॉल्व्ह केला तर याच्यामध्ये आम्हाला साधारणतः बायोलॉजी आम्ही आधी सॉल्व्ह केलं तर बायोलॉजी आम्हाला इझी वाटलं, पण थोडासा टाइम बायोलॉजीमध्ये गेलेला. ठीक आहे, केमिस्ट्रीमध्ये काय झालं, केमिस्ट्री पण इझी होतं पण टाइम कन्झ्युमिंग होतं, क्वेश्चन रिडिंग आणि बाकीच्याला वेळ गेला. फिजिक्स आम्हाला दरवर्षीपेक्षा काय होतं, फिजिक्स दरवर्षीपेक्षा इझी होतं, पण इथे थोडासा काय प्रॉब्लेम झाला, तर इथे प्रॉब्लेम झाला दॅट इज टाइम मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम झाला. जो टाइम पाहिजे होता, आता काल माझ्याकडे एक विद्यार्थी आलेला होता, त्याला 645 मार्क्स होते. त्याचं काय म्हणणं होतं की मी हे सगळं सॉल्व्ह केलं आणि मी फिजिक्सचे 4 क्वेश्चन्स माझे बरोबर होते, मी टिक पण केले, पण मला सर्कल करायला सुद्धा वेळ भेटला नाही. शेवटी गडबडीमध्ये एकाचं चुकीचं करून टाकलो. म्हणजे काय, अनेक विद्यार्थ्यांना काय झालं, हे टायमिंग कन्झ्युमर असल्यानं फिजिक्सला थोडासा वेळ पुरला नाही. हा एक महत्वाचा फॅक्टर असतो की जो कट ऑफ यावर्षीचा वाढणार आहे का मित्रांनो, तर 100% यावर्षीचा कट ऑफ हा वाढणार आहे. हा कट ऑफ कितपत वाढू शकतो हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगायला. 2024 एवढा एकदम वाढणार आहे का, अजिबात नाही. त्याच्यासाठी हा एक तेवढाच फॅक्टर महत्वाचा आहे की पेपर इझी होता पण लेंदी होता. हे एकदम टीचर्सचं पण असंच म्हणणं आहे, विद्यार्थ्यांचं सुद्धा असंच म्हणणं आहे. त्याच्यामुळे हा कुठेतरी एक फॅक्टर आपल्याला महत्वाचा आहे की जो कट ऑफ जास्त प्रमाणामध्ये न वाढण्यासाठी. ठीक आहे, हा एक पॉईंट झाला. आता पुढे बघा काय आहे, आता एक तुम्हाला पेपरचं अनालिसिस सांगितलं. मी आता थोडंसं आपण काय करूया, आता आपण बघूया की एक क्वालिफाईंग क्रायटेरिया कशा पद्धतीने होता. इट डिपेंड्स कशावर, नंबर ऑफ स्टुडंट किती अप्लाय केलेले आहेत, किती यावर्षी बसलेले आहेत, त्या सगळ्या गोष्टीचा फॅक्टर यासाठी महत्वाचा असतो. आता बघा 2023 मध्ये काय झालं, क्वालिफाईंग क्रायटेरिया की मिनिमम 137 मार्क 15th पर्सेंटाईलचा क्रायटेरिया असतो, तर मिनिमम 137 मार्क लागत होते जनरल आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीला. 2024 मध्ये काय झालं, 162 झालं, कट ऑफ हायर साईडला गेलेला होता.
आणि 2025 मध्ये मिनिमम 144 मार्क्स लागत होते तुम्हाला बेसिकली नीट क्वालिफाय व्हायला, म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा अन्य राज्यामध्ये कुठेही तुम्हाला MBBS BDS करायचं असेल तर मिनिमम तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया कम्प्लीट करावं लागतं फॉर आयुष कोर्सेस आल्सो सगळ्यांसाठी. ठीक आहे, अशा पद्धतीनं फक्त पॅरामेडिकल कोर्सेस फिजिओथेरपी वगैरे सोडलं तर मिनिमम हा क्वालिफाईंग क्रायटेरिया होता. कॅटेगरीचा इथे मी तुम्हाला मेन्शन केलेला आहे. आता या वर्षीचा काय आहे तर कट ऑफ कसा आहे, थोडासा इन्क्रीज नक्कीच होणार आहे. याचा परिणाम क्वालिफाईंग क्रायटेरियावर देखील होणार आहे. तर माझा एक अंदाज आहे साधारणतः 150 प्लस थोडा बहुत असू शकतो, 155च्या आसपास या वर्षीचा क्वालिफाईंग क्रायटेरिया. हा एक अंदाज आहे, मे बी याच्यामध्ये थोडेसे चेंजेस होऊ शकतात. ठीक आहे, हा 2026 चा मिनिमम क्वालिफाईंग क्रायटेरिया काय असू शकतो तर 150 प्लस नक्कीच असणार, याच्या खाली तर बिलकुल नसणार. ठीक आहे, मग ही एक गोष्ट झाली. मग आता बघा बाकीच्या काही गोष्टी आता आपण बघणार आहेत की 2023, 24, 25 ला काय क्रायटेरिया राहिला होता कट ऑफचा. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये 2023 ला जर आपण बघितलं तर हे आहे ऑल इंडियाचा कट ऑफचं रँकिंगचं मी डिफरेन्शिएट तुम्हाला करतोय. ओके, तर बघा 2023 ला काय झाला तर 610 ला ऑल इंडिया कोटा कट ऑफचा, ऑल इंडियामध्ये 15% ऑल इंडिया कोट्याचं बोलतोय. नंतर आपण महाराष्ट्र स्टेट बद्दल पण चर्चा करणार आहे. ठीक आहे, तर त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक होता 23,674. ठीक आहे, 2024 ला काय झालं 25,200 ऑल इंडिया रँकला ऑल इंडिया कट ऑफ क्लोज झाला. त्या विद्यार्थ्याचा नीट स्कोर होता 652, एकदम जास्त प्रमाणामध्ये वाढलेला होता. 2025 म्हणजे गतवर्षी काय झालेलं होतं, हा 27,306 म्हणजे 27,000 ऑल इंडिया रँक पर्यंत साधारणतः ऑल इंडियाची सीट क्लोज झालेली होती. त्या विद्यार्थ्याचा स्कोर होता 525. ठीक आहे, आता बाकीचं तुम्ही बघू शकता कॅटेगरीनुसार पण मी दिलेलं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतात माझा एक अंदाज असा आहे की या वर्षीचा ऑल इंडिया रँकला म्हणजे जर आपण बघितलं तर ऑल इंडिया कट ऑफ कितीला क्लोज होऊ शकतो तर साधारणतः 29,000 ते 30,000 ऑल इंडिया रँक पर्यंत. ऑल इंडिया आपण रँक बद्दल चर्चा करूया, तुम्हाला कट ऑफ स्कोरचं मी नंतर सांगेन. 30,000 ऑल इंडिया रँक पर्यंत विद्यार्थ्यांना कट ऑफ जाऊ शकतो ऑल इंडियाचा, 15% ऑल इंडिया रँकचा. ठीक आहे, आता ही गोष्ट एक तुम्हाला समजलेली आहे. ठीक आहे, आता हे बघा मी कट ऑफ तुम्हाला आता सांगतो की एक्झॅक्टली महाराष्ट्राची काय परिस्थिती असू शकते ह्या सगळ्या गोष्टी. पण माझा एक अंदाज कसा आहे की जर 2000 एक थोडक्यात सांगतो की 2025 ला जर पेपरची टफनेस एकदम हाय असेल, आउट ऑफ 10 दिलं तर 10 पैकी 10 जर पेपर टफनेस असेल तर 2024 ला काय झालं मित्रांनो, 2024 ला साधारणतः हे 5 ते 6 मार्क्स आपण त्यांना देऊ शकतो टफनेसला. ठीक आहे, एवढ्या प्रमाणामध्ये 2024 चा पेपर होता. पण आता अनेक विद्यार्थ्यांचं किंवा काही एक्सपर्ट टीचर्स असं म्हणणं आहे की 2026 चा पेपर हा इझी होता पण तो तेवढा पण इझी नव्हता. साधारणतः याच्या तुलनेमध्ये त्याला तुम्ही 8 मार्क्स देऊ शकता टफनेससाठी. ठीक आहे, म्हणजे बघा एवढा फरक पडतो. म्हणजे कट ऑफ मध्ये जास्त फरक पडणार नाही असं मला देखील वाटत आहे. कट ऑफ हा नक्कीच वाढेल पण त्याचा इम्पॅक्ट साठी काही गोष्टी खूप जास्त महत्वाच्या, जसं मी पेपर डिफिकल्टी सांगितली, मेन फॅक्टर टाइमचा होता. ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्यानंतर असा एक अंदाज आहे की 2024 एवढा पण कट ऑफ वाढणार नाही, 2025 एवढा पण राहणार नाही, त्याच्या मधला कुठला तरी मार्ग नक्कीच या वर्षीच्या कट ऑफ मध्ये तुम्हाला जाणवणार आहे. ठीक आहे, आता बघा ह्या कट ऑफ अजून जास्त न वाढण्याचं कारण काय असू शकतं तर काही सीट मॅट्रिक्स देखील याच्यामध्ये कारणीभूत असू शकणार आहे. ठीक आहे, आता त्या सीट कट ऑफच्या आधी मी तुम्हाला काही सीट मॅट्रिक्सच्या गोष्टी सांगतो की काय इम्पॅक्ट ठरू शकतात या वर्षीच्या कट ऑफसाठी. आता इथे बघा तुम्ही साधारणतः यावर्षी काय झालेलं आहे, एनएमसीच्या काही गाईडलाईन बदलल्यात. ठीक आहे, एनएमसीचं काही गॅझेट आलेलं आहे त्याच्यानुसार काय गाईडलाईन सांगितल्या ह्या पण एक की फॅक्टर ठरू शकतो या वर्षीच्या कट ऑफ मध्ये. ठीक आहे, आता एक त्यांनी 2-3 गोष्टी सांगितल्या त्या गॅझेटमध्ये. काय सांगितलं, न्यू मेडिकल कॉलेज पॉप्युलेशन नॉर्म्स. आता पॉप्युलेशन नॉर्मचं काय होतं की आधी काय सांगितलेलं होतं की मिनिमम 10 लाख पॉप्युलेशनच्या मागे एक मेडिकल कॉलेज असायचं. ठीक आहे, पण आता काय केले शासनानं, ती कॅप काढून टाकलेली आहे. नो कॅपिंग ऑन पॉप्युलेशन, अशा कशा एक प्रकारची कॅपिंग नसणार आहे, म्हणजे पॉप्युलेशनवर डिपेंड मेडिकल कॉलेज अजिबात नसणार. याच्यामुळे काय आहे, फ्लेक्झिबिलिटी अशी असू शकते की सीट्स आणि इन्स्टिट्यूट वाढण्याचं प्रमाण जास्त असणार आहे. आता काय सांगितलं, नो सीट कॅपिंग फॉर न्यू कॉलेजेस. आता एखादं जर जीएमसी कॉलेज नवीन आलं किंवा कुठलंही प्रायव्हेट कॉलेज नवीन आलं तर तुम्ही बघत असाल त्या नवीन आलेल्या कॉलेजचा इंटेक किती असायचा, गेल्या वर्षीचं पण कॉलेज बघू शकतात 100चा इंटेक असायचा किंवा खूप जास्त झालं तर 150चा इंटेक असायचा. त्याच्यावरती अजिबात इंटेक नवीन कॉलेजला परमिट व्हायचा नाही. आता काय सांगितलंय बघा, आधी 100 किंवा 150 सीट्सला अपर लिमिट असायची एवढी. आता काय सांगितलंय, नो रिस्ट्रिक्शन ऑन नंबर ऑफ सीट्स, म्हणजे तुम्ही 200-250 प्लस सीट्स करू शकतात. इन्स्टिट्यूटचा तर प्रयत्न असणार आहे जास्तीत जास्त सीट्स वाढवून घेण्याचा, त्यामुळे अशा पद्धतीचं कुठलंही रिस्ट्रिक्शन आता राहिलेलं नाही. त्यामुळे ही एक चांगली गोष्ट झाली, आरामात सीट वाढण्याचे प्रमाण तेवढंच जास्त असणार आहे. पुन्हा काय सांगितलं अजून त्याच्यामध्ये पुढे असं सांगितलेलं आहे की सीट इनटेक इन्क्रीज इन ओल्ड कॉलेज. आता जे जुने कॉलेज आहेत
त्याच्यामध्ये देखील डायरेक्ट सीट इनटेक होणार आहे. ठीक आहे, फक्त त्यांच्या नॉर्म्स वगैरे सगळे बोलून एक्सपांडेड कॉलेज अलाउड अँड एनकरेज टू ऍड्रेस डॉक्टर शॉर्टेज. ठीक आहे, त्याच्यामधलं एक्सपान्शनला आता वाव दिलेला आहे जुन्या कॉलेजच्या इनटेकसाठी. आणि डिस्टन्स रेग्युलेशन अपडेट बघा, आधी काय होतं, डिस्टन्स मॅटर करत होतं आधी, म्हणजे काही काही ठिकाणी कसं असं मेडिकल कॉलेज आणि अफिलिएटेड हॉस्पिटल हे याच्यामध्ये बराचसा अंतर असायचा. ठीक आहे, किंवा टाइम कन्झ्युमिंग असायचं, याच्यावर एक लिमिट होती. पण आता काय केलेलं आहे, जनरल एरिया काय तर मॅक्स 10 किलोमीटर, आता त्याचं डिस्टन्स वाढवलेलं आहे. बरं, महत्वाचं काय, बेस्ड ऑन फिक्स डिस्टन्स नॉट ट्रॅव्हल टाइम. आधी काय होतं, ट्रॅव्हल टाइम लागत होता तर परमिशन भेटायची नाही, अनेक गोष्टी असायच्या. आता काय केलेलं आहे, फिक्स डिस्टन्सवर याचे नॉर्म्स असणार आहेत. ह्या सर्व गोष्टी आणि नवीन येणाऱ्या कॉलेजच्या सीट्स ह्या सर्व इम्पॅक्टफुल ठरणार आहेत. महाराष्ट्रात सुद्धा अनेक नवीन कॉलेजचे इन्स्पेक्शन चालू आहे. अनेक गव्हर्नमेंट कॉलेज येण्याची शक्यता आहे, काही सेमी गव्हर्नमेंट कॉलेज येण्याची शक्यता तेवढीच आहे. डीम्ड युनिव्हर्सिटीची सुद्धा कॉलेज नवीन परमिशन मिळण्याची तेवढीच जास्त शक्यता आहे, कारण की गेल्या वर्षीच काही एनरोल होते पण गेल्या वर्षी परमिशन मिळाली नव्हती. यावर्षी सीट इनटेक वाढणार आहे. पेपरची डिफिकल्टी लेवल, टाइमचं जे आपण हे बघितलं सर्व गोष्टी, या सर्व गोष्टीचा अंदाज घेताना काय होणार आहे की थोडंसं मला वाटतं की कट ऑफचं रेंज हे जास्त प्रमाणामध्ये नसणार आहे. आता आपण एक्झॅक्टली जाऊया कट ऑफच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, एखादं महाराष्ट्रातलं गव्हर्नमेंट कॉलेज एमबीबीएस तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याचा सिनॅरिओ कशा पद्धतीने असू शकतो, आणि सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज जर पाहिजे असेल तर त्याचा सिनॅरिओ देखील काय असू शकणार आहे. आता आपण ते थोडंसं त्या मार्गाला जाऊया. ठीक आहे, व्हायब्रंटमध्ये मित्रांनो काउन्सिलिंगच्या ऍडमिशनला सुरुवात झालेली आहे. व्हायब्रंटचं लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकला ब्रांच आहे. ऍडमिशनला सुरुवात झाली. व्हायब्रंट हे एकमेव असं सेंटर आहे की ज्यामध्ये एकाच फीसमध्ये सर्व प्रकारची काउन्सिलिंग केली जाते. ऑल इंडिया काउन्सिलिंग, स्टेट काउन्सिलिंग, आउट ऑफ स्टेट काउन्सिलिंग सर्व एकाच पद्धतीने करतोय. जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. आता बघा, आपण जरा अनालिसिस करूया कट ऑफच्या बाबतीत काय म्हणणं आहे महाराष्ट्र स्टेट बद्दल. ठीक आहे, आता बघा 2025 ला गव्हर्नमेंट कॉलेज कितीला क्लोज झालं मित्रांनो, तर 504 मार्कला क्लोज झालं. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, महत्वाचं मी नेहमी सांगतो तुम्हाला की रँक सर्वात जास्त महत्वाचे असतात, स्कोरला फरक पडत नाही. हे 2024 ला तुम्ही अनुभवलेलंच असेल विद्यार्थ्यांनी 2024-25 मध्ये. आता बघा 504 ला क्लोज झालं तर त्या विद्यार्थ्याचा स्टेट रँक काय होता 3824, आणि त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक काय होता 47550. ठीक आहे, हे जीएमसी कॉलेज बद्दल बोलतोय. माझा असा अंदाज आहे किंवा एक ठामपणे सांगतो मित्रांनो, तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे असेल तर कमीत कमी तुमचा ऑल इंडिया रँक, मी मोठी गोष्ट करतोय, 50,000च्या मध्ये पाहिजे. ठीक आहे, ऑल इंडिया रँक जर 50,000च्या मध्ये असेल 100% तुम्हाला महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज यावर्षी मिळेल. आणि दुसरं महत्वाचं, जर स्कोर बद्दल बोलायचं झालं तर मला असं वाटत आहे की यावर्षी कमीत कमी 60 ते 70 मार्क्सनी कट ऑफ वाढेल. की जसं की 2024 ला फार 140-130 मार्काचा फरक जाणवलेला होता, तसं यावर्षी नसणार आहे, कारण की त्याला बरेचसे फॅक्टर कारणीभूत आहेत. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी आतापर्यंत एक्सप्लेन केले. जर 60 ते 70 मार्क्सचा जर आपण विचार केला तर आपण याच्यात ऍड जरी केले तर कमीत कमी जीएमसीचा कट ऑफ मला असं वाटत आहे यावर्षी हा 500 साधारणतः 75 प्लस मायनस 10 ठरू शकतो. 575च्या पुढे कट ऑफ यावर्षीचा जाण्याची शक्यता आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. हा माझा फक्त अंदाज आहे, याच्यामध्ये थोडे बहुत चूक होऊ शकते, पण एक पालकांच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहेत आणि काही विद्यार्थी आम्हाला भेटून येतात, त्यांचा येणारा स्कोर. आता गेल्या वर्षी काय माहिती, मी जेव्हा अनालिसिस करायला गेलो होतो सेंटरला, रिव्ह्यू घ्यायला गेलो तर विद्यार्थ्यांचे एकदम पडके चेहरे होते, काही विद्यार्थी रडत बाहेर गेले होते. यावर्षी ऑलमोस्ट तसं झालं नाही, सर्व स्माइली फेसेस होते, विद्यार्थी हसत बाहेर पडत होते. नक्कीच त्यांना पेपर सोपा गेला होता. आता विद्यार्थी जे येतात आम्हाला भेटायला त्यांचे आम्ही जर बघितलं ॲव्हरेज स्कोर आहेत, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे 500 प्लस स्कोर आहेत, काही विद्यार्थ्यांचे 600 प्लस आहेत. पण त्या पद्धतीनं पण ह्या सर्व गोष्टीचा विचार केला तर मला असं वाटत आहे की 71 मार्काचा फरक नक्कीच आपल्याला कट ऑफ मध्ये जाणवायला बघेल ऍज कम्पेअर टू लास्ट इयर. ठीक आहे, तर एक आपण पकडू शकतो की 575 प्लस कट ऑफ हा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा राहू शकतो. रँक बद्दल जर बघायचं झालं तर तुमचा ऑल इंडिया रँक हा कमीत कमी 48-50 हजाराच्या मध्ये पाहिजे, तर नक्कीच तुम्हाला महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भेटू शकतं मित्रांनो. 2024 आणि 2025 जरी बघितलं तर तुम्हाला इथे ऑल इंडिया रँक आणि स्टेट रँक दिसतात. हे झालं आपलं ओपन कॅटेगरी बद्दल मी तुम्हाला सांगितलंय. बाकी कॅटेगरीसाठी तुम्हाला ही पीडीएफ आहे, मी आपली पीडीएफ आपल्या ग्रुपमध्ये शेअर करतो मित्रांनो. सर्व कट ऑफचं बघू शकतात. जसं ओबीसी मध्ये असाल तर तुम्हाला इथे पण रँक दिलेला आहे 48,102 आणि एसएमएल साधारणतः महाराष्ट्रामध्ये 4,000च्या मध्ये पाहिजे तुम्हाला. अशा पद्धतीने सगळं सांगितलं तर तुम्ही कम्पेअर करू शकता. जसं की बघू शकता 25-24, आता इथे बघा 25-24-23 मध्ये रँक मध्ये फरक जास्त पडत नाही. महत्वाचं असतं रँक्स महत्वाचे नसतात, स्कोर मित्रांनो. गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे, नक्कीच तुम्ही काय करायला पाहिजे 50,000च्या मध्ये तुमचा ऑल इंडिया रँक आला पाहिजे, अशा पद्धतीने आहे. आता हे
झालं, प्रत्येक कॅटेगरीनुसार मी इथे मेन्शन केलेलं आहे, प्रत्येक अनालिसिस केले 2023, 24 आणि 25चं, आणि 26चं अनालिसिस काय असू शकते मी तुम्हाला सांगितलंय. आता जर सेमी गव्हर्नमेंट कॉलेज जर बद्दल बोलायचं झालं तर त्याच्याबद्दल काय असू शकतं ते देखील आपण आता बघूया. ठीक आहे, आता बघा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज बद्दल बघा. आता गेल्या वर्षी जर बघितलं आपण 2025ला तर कितीला क्लोज झालं, 474 पर्यंत क्लोज झालेलं होतं. त्या विद्यार्थ्याचा SML रँक काय होता, 7194, आणि त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक काय होता, 85,724. आता महत्वाचं काय आहे, तुम्ही कुठलेही अनालिसिस करा, त्याच्या आधीचं जरी बघितलं तुम्ही कुठले पण बघितलं, 79,000 85,000 याच्या रेंजमध्येच तुम्हाला ऑल इंडिया रँक लागतो. म्हणजे मोठी जर पकडलं तर आपल्याला 90,000च्या मध्ये तुम्हाला काय पाहिजे, तुमचा ऑल इंडिया रँक पाहिजे, तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट कॉलेज नक्की म्हणजे नक्की मिळणार, हे मात्र खरं आहे. ठीक आहे, आणि SML रँक 7-7.5 मध्ये पाहिजे तुम्हाला, तर महाराष्ट्रामध्ये नक्की तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार. आता याचा जर विचार केला, 474 मार्क्स होते, 2024ला 598ला कट ऑफ गेलता, आणि 2023ला 525ला कट ऑफ गेलता. तर थोडं बहुत असं वाटत आहे की 2025चा ट्रेंड 2023चा ट्रेंड यावर्षी फॉलो होऊ शकतं असं वाटत आहे. तरी पण आपण एक 71 मार्काचा जरी कट ऑफ जरी वाढला असे विचार केला तर माझं असं वाटत आहे मला की या वर्षीचा सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ जाऊ शकतो साधारणतः 540 प्लस तरी कट ऑफ राहू शकतो. 535 40 प्लस मायनस 10 याच्यामध्ये नक्कीच होणार मित्रांनो. गेल्या वर्षी आणि याच्यामध्ये बघितला तर गव्हर्नमेंट कॉलेज आणि सेमी गव्हर्नमेंटच्या कॉलेजच्या कट ऑफ मध्ये 30-35 मार्काचा फरक हा दरवर्षी असतो म्हणजे असतो. कमीत कमी मला असं वाटतं की 540 प्लस हा कट ऑफ राहू शकतो, 530 540 प्लस असू शकतो. पण महत्वाचं काय, रँक मध्ये कधीच चुकणार नाही. स्कोर मध्ये थोडंसं फरक होऊ शकतो, कोणच ऍक्युरेट सांगू शकणार नाही, परंतु हा एक गेस आहे, हा एक विद्यार्थ्याला एक मनातल्या शंका पडत आहेत, विद्यार्थी येत आहेत, काय होऊ शकतं, काय अनुमान होऊ शकतो. 530 535 520 असलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळणारच नाही असं बिलकुल नाही, याच्यामध्ये काही चूक होऊ शकते, चुकीचं आपण ठरवू शकतो. महत्वाचे काय, रिझल्ट आल्यानंतर ऑल इंडिया रँक महत्वाचे. त्यामुळे आता 520 525 530च्या मार्काने आम्हाला आता सीट मिळणारच नाही असं अजिबात वाटून घ्यायचं नाहीये. हा एक अंदाज आहे, याच्यामध्ये चूक होऊ शकते. गेल्या वर्षी सुद्धा मी बरोबर अंदाज सांगितला, त्याच्यामध्ये 5 ते 8 मार्काचा फरक पडलेला होता साधारणतः. आताच आम्ही एक प्रयत्न केलेला आहे, सर्व गोष्टी अनालिसिस आणि काही लोकांना बोलून अशा पद्धतीनं कट ऑफ जाऊ शकतो सेमी गव्हर्नमेंटचा. ठीक आहे, बाकी कॅटेगरीनुसार सर्व गोष्टी इथे खाली मेन्शन केलेल्याच आहेत, तुम्ही बघू शकता. मी PDF देखील शेअर करतो. तर महाराष्ट्रामध्ये साधारणतः काय फरक पडू शकतो, सेमी गव्हर्नमेंट कॉलेज 60-70 मार्कांनी जरी वाढलं तर साधारणतः 540 प्लस 545 प्लस ठरू शकतं. गव्हर्नमेंट कॉलेज 575 प्लस कट ऑफ राहू शकतो. आणि हे जर आपण विचार केला ऑल इंडिया काउन्सिलिंगचा, जे की आपले 15% ऑल इंडिया कोटा असतो, या गोष्टीचा जर आपण विचार केला मित्रांनो तर त्याचा कट ऑफ काय असू शकतो ते देखील मी तुम्हाला इथे सांगतो. ठीक आहे, आता बघा ऑल इंडिया काउन्सिलिंगचा कट ऑफ. आता मी जर तुम्हाला अंदाज सांगितला की ऑल इंडिया काउन्सिलिंगचं साधारणतः या वर्षी किती लागू शकतं, तर या वर्षी साधारणतः 30,000 एक ऑल इंडिया रँक पर्यंत येईल. 30,000 ऑल इंडिया रँक पर्यंत साधारणतः त्याचा जर आपण स्कोर जर विचार केला तर तो 610च्या आसपास राहू शकतो, प्लस मायनस 5-10. 610 पर्यंत काय जाऊ शकतो, तर ऑल इंडियाचा कट ऑफ जाऊ शकतो. ठीक आहे, गेल्या वर्षी किती गेला तर 525-27 गेला होता गेल्या वर्षी. हे 2025च आहे, 525 पर्यंत कट ऑफ गेलेला होता. ठीक आहे, तर ह्या रँक साधारणतः 30,000 आणि याचा एवढा फरक पडू शकतो असं मला वाटत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इथं जरी आपण 17 ऍड केले तरी जवळपास ते 610च्या आसपासच होऊ शकतो. त्यामुळे हा ऑल इंडियाचा कट ऑफ असा जाऊ शकेल असं वाटत आहे. गव्हर्नमेंटचा मी सांगितला, सेमी गव्हर्नमेंटचा सांगितला, आणि बाकी सर्व कॉलेजबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली, कशा पद्धतीनं राहू शकते हे सांगितलेले. हे एक अंदाज आहेत, विद्यार्थ्यांनी तयारी ठेवायची आहे पुढच्या कॉलेजच्या ऍडमिशन प्रोसेससाठी. आता विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स आणि बाकी गोष्टीला पाठीमागे लागायचे. कट ऑफ मध्ये चेंजेस नक्कीच होणार आहेत, कोणच परफेक्ट ठरू शकणार नाही. फायनली सर्व गोष्टीचं काय डिस्कशन केव्हा ठरू शकतं बरोबर, ते म्हणजे तुमचे ऑल इंडिया रँक आणि ऑफिशियल नीटचा रिझल्ट आल्यानंतरच आपल्या गोष्टी सर्व डोळ्यासमोर होऊ शकतात. एक मी माझा विचार तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी देखील विद्यार्थ्यांनी काही अडचणी असतील तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमचे स्कोर सांगा, मी नक्कीच त्यावर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करणार आहे. काउन्सिलिंगच्या ऍडमिशनला सुरुवात झाली, ऑफिसला व्हिजिट करा, तुमच्या मनातले डाऊट्स काय असतील ते विचारा. ऍडमिशन प्रोसेसबद्दल सर्व माहिती तुम्हाला सांगण्यात येईल आणि तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं कॉलेज मिळवण्यासाठी पूर्ण व्हायब्रंट टीम कडून प्रयत्न केला जाईल मित्रांनो. थँक्यू सो मच.